नमस्कार. राजेश होममेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. आज आपण इथे इदडा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. या वाटीच्या मापाने तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता. इडलीचा तांदूळ घेतला तरी चालेल. हे 2 वाटी घेतलेलं आहे. त्याच्यात 1 वाटी उडदाची डाळ मी घेणार आहे. ही 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे. हे स्वच्छ धुवून 2-3 वेळा स्वच्छ धुवून आपल्याला हे 5 ते 7 तास भिजत घालायचे आहेत पाण्यामध्ये. हे 3 ते 4 वेळा मी स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ एकत्रच भिजवलेले आहेत. आणि आता हे आपल्याला 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे. अगदी स्वच्छ वरती पाणी दिसेपर्यंत हे धुवायचे आहेत. 6 तास झालेले आहेत. आता आपण हे वाटायचं आहे मिक्सरवर. रवाळ वाटायचं आहे, अगदी बारीक नाही वाटायचे. आणि वाटताना जर पाणी लागलं तर हेच पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे पीठ लवकर चांगलं आंबतं. आता हा जेव्हा शेवटचा राऊंड असेल तेव्हा ह्याच्यात हे मी अर्धी वाटी पोहे भिजत घातलेले होते धुवून, म्हणजे ते घालायचे त्याच्यामध्ये. पोहे काय लगेचच भिजतात, म्हणजे तुम्ही वाटायला सुरुवात कराल तेव्हा त्याला भिजवलं तरी चालतं. आणि हा 2 चमचे दही घालते मी ह्याच्यामध्ये आणि हे वाटायचं आता. सगळं आता एकत्र करायचं आहे आपल्याला. जास्त पातळ आधी करायचं नाही आहे. आता हे मिक्स करून आपल्याला परत हे 6 ते 7 तास फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे पीठ. पीठ अगदी रवाळ वाटलेलं आहे बघा. पेस्ट नाही अगदी करायची आहे बारीक, थोडं खरखरीत ठेवायचं आहे. आता हे 6 ते 7 तास असंच ठेवायचं आहे. आणि जर थंडीचे दिवस असतील तर जास्त वेळ लागू शकतो फर्मेंट व्हायला. तर आता चांगलीच गरमी आहे त्यामुळे 6-7 तास पुरे झाले. बघा 6 तासानंतर पीठ चांगलं आपलं हे आंबलेलं आहे, चांगलं फर्मेंट झालेलं आहे. आता जितका ढोकळा बनवायचा आहे आपल्याला तितका आपण ह्याच्यात दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया. थोडंसं पाणी टाकायची जरूर आहे ह्याच्यात, जास्त पातळ नाही करायचं. आता हे आलं आणि मिरचीची पेस्ट आहे ती टाकायची 1 चमचा. मीठ आणि तेल टाकायचं आहे थोडं, म्हणजे काय अगदी आपला इदडा आपला एकदम सॉफ्ट होतो. इदडा म्हणजे एक इडलीचाच प्रकार आहे किंवा ढोकळाही म्हणू शकता त्याला, सफेद ढोकळा. फक्त आपलं प्रमाण डाळ आणि तांदळाचं वेगळं आहे. आता ही ताटली आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात हे आता आपण टाकूया.
असं ठोकलं की सगळ्या बाजूने एकसारखा सेट होतो ढोकळा. आता हा आपण स्टीम करायला ठेवूया. इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता ही ताटली याच्यात टाकायची आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं याला स्टीम करायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचं आहे. त्याच्यावर आपल्याला काळी मिरी थोडी अशी भुरभुरायची आहे. आणि लाल तिखट भुरभुरायचं. आता झाकण ठेवून आपल्याला ढोकळा पण रेडी आहे आणि चटणी पण रेडी आहे आपली. त्याला सफेद ढोकळा किंवा इदडा म्हणतात त्याला. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. आणि चटणीची पण रेसिपी मी दिलेली आहे. हे शेंगदाण्याचं तेल आहे, त्याच्याबरोबर असा बुडवून पण हा आपण खाऊ शकतो. नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसा झाला तुमचा इदडा. असेच मस्त खा, स्वस्त राहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.